नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज मेथीचे पराठे बनवत आहे। मेथीचे पराठे बऱ्याच जणांना आवडतात। आपण हे मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकतो। ही खूप सिंपल आणि झटपट होणारी तसेच चविष्ट अशी रेसिपी आहे। मित्रांनो, नेहमीची चपाती भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर हे मेथीचे पराठे नक्की ट्राय करा, सर्वांनाच आवडतील। चला तर मग मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया। सर्वात आधी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालूयात, सोबतच अर्धा इंचाचं आल्याचा तुकडा चिरून घालूयात। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे मधोमध चिरून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेऊयात। हे बघा, मी इथे मूठभर मेथी घेतलेली आहे। आता ही मेथी धुवून घेतलेली आहे। आता आपण ही बारीक चिरून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही एकत्र असे धरून बारीक चिरून घेऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे आपली मेथी आता चिरून झालेली आहे। आता इथे थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे, ती सुद्धा आपण बारीक चिरून घेऊयात। आता ही कोथिंबीरीची देठं सुद्धा आपण घेऊयात, त्याची चव खूप चांगली असते। आता कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूयात। आता मी इथे मेथीसाठी लागणारं पीठ भिजवण्यासाठी मोठं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ घेऊयात। आता 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण इथे अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन घालूयात। आता या पिठामध्ये थोड्या वेळापूर्वी आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे, ती आपण घालूयात। चवीपुरतं मीठ घालूयात। ही लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, ती घालूया। हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर। या जागी तुम्ही अख्खे जिरे सुद्धा घालू शकता। आता महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा। तो असा पाव चमचा मी हातावरती घेतलेला आहे आणि असं चुरून आपण घालणार आहोत। आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता मसाले मिक्स करून झालेले आहेत। आता आपण यामध्ये तेलाचं मोहन घालूयात। हे 2 ते 3 चमचे तेल आहे, गरम करून घेतलेलं आहे। आता हे तेल घातल्यानंतर थोडंसं मिक्स करूयात। आता आपण बारीक चिरून घेतलेलं मेथी आणि कोथिंबीरीचं मिश्रण घालूयात। आता सर्वात आधी आपण हे मेथी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतरच पाणी घालणार आहोत। नंतर पाणी का घालायचं, कारण या मेथीमध्ये थोडासा ओलावा असतो, तो पिठामध्ये मिक्स होतो आणि नंतर आपल्याला पाण्याचा व्यवस्थित अंदाज लागतो की किती पाणी आपण घातलं पाहिजे। आता मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात। हे पहा, आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। आता आपण वरून थोडंसं तेल लावूयात आणि 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून देऊयात। थोडंसं तेल भांड्याला आणि वरून कणकेला सुद्धा लावायचं आहे। आता 10 ते 15 मिनिटांनी आपण याचे पराठे बनवायला घेऊयात। हे बघा, 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण या गोळ्याचे छोटे गोळे करून घेऊयात। सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा। हे बघा, अशा आकाराचा एक गोळा बनवून घेतलेला आहे।
आता पराठे करताना आधीच या पिठाचे गोळे बनवून ठेवायचे नाहीत, कारण ते लवकर सुकून जातात आणि नंतर पराठे बनत नाहीत व्यवस्थित. म्हणून जशी गरज असेल तसेच आपण गोळे बनवून लाटून घेणार आहोत. तर इथे एक गोळा बनवून घेतलेला आहे. आता मी लाटून घेतो. सर्वात आधी थोडंसं पीठ आपण पसरवून घेऊयात. सर्वात आधी हातानेच थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आता आपण लाटूयात. हे बघा, आता आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे. हे बघा, आता गॅसवरती तवा ठेवून गरम केलेला आहे. आता आपण थोडंसं आधी बटर घालूयात. बटर घालून झाल्यानंतर आपण पराठा तव्यावरती घालूयात आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊयात. आता बटरच्या जागी तुम्ही तूप किंवा तेलही वापरू शकता. आपला पहिला पराठा भाजून झालेला आहे. दोन्ही बाजूंनी चांगला भाजला गेलेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच प्रकारे इतर पराठे मी करून घेतो. आता पराठ्यांसोबत खाण्यासाठी आपण रायता बनवूयात. त्यासाठी थोडंसं दही मी भांड्यामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार दही कमी जास्त करू शकता. आता या दह्यामध्ये चिमूटभर मीठ घालूयात. नंतर अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी कोथिंबीर चिरून घालूयात. नंतर इथे मी थोडीशी काळी मिरी घालत आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर इथे आपला चविष्ट रायता तयार आहे. तसेच आपले पराठेही तयार आहेत. चला तर मग गरमागरम पराठे आणि रायता खाऊयात. तुम्ही हे पराठे टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही मेथी पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.